तुम्ही ते अन्नावर काहीतरी संस्कार करतात असं म्हणालात, तर त्याचा रोजच्या आहारात कसा उपयोग करता येईल? म्हणजे तुम्ही सहज बघितलं असेल तर तुमच्या आईचा स्वयंपाक करत असेल ना, कुठली गृहिणी, म्हणजे आई आपली तुम्ही आहात म्हणून म्हणतोय, तर माहेरची लोक आली की चव वेगळी असते आणि सासरची लोक आली की चव वेगळी असते. याला संस्कार म्हणतात. मी आयुर्वेदात त्या भावना देतात ना, त्या भावना म्हणजे मन, हा एक संस्कार झाला. त्या स्त्रीचं बनवताना कसं असतं की आपल्याला वाटतं सुद्धा घ्या गेळा एकदम किंवा ते तो जो डाव आहे तो ताटाला असा टक झाला तर आपल्याला वाटतं अरे अलगद वाढलं तर आपल्याला प्रेमानं वाढतोय असं वाटतं. हा एक संस्कार झाला आणि ते पचण्यासाठीचे संस्कार सांगितले आणि ते खूप महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. निघंटू रत्नाकर नावाचा ग्रंथ आहे, तो रेफरन्स आहे की समजा 1 वाटी डाळ असेल तर त्याच्यामध्ये 1 चमचा दही, पाव चमचा हळद आणि चिमूटभर हिंग हे त्या डाळीला तुम्ही आधी लावून ठेवा आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही त्या डाळीचं वरण करा. तुम्ही तुरीच्या डाळीचं वरण असं करा, त्यानं पित्त होत नाही. मटण मॅरिनेट करतात ना, मग हे मॅरिनेशनच आहे ना प्रोटीनचं. इट इज अ प्रोटीन, हे पण प्रोटीन आहे. पण आपण शाकाहारी आहारामध्ये हा संस्कार विसरून जातोय. हे संस्कार करून आपल्याला सगळं जेवण बनवायला सांगितले.